कोकणातील ह्या समुद्राला भेट द्यायला तुम्हाला चक्क 10-15 मिनिटाचा ट्रेक करावा लागतो. भारी बीच भेटलाय ना, आपला भारी भेटलाय ना, काय सांग. कोकणातील ह्या समुद्राला भेट द्यायला तुम्हाला चक्क 10-15 मिनिटाचा ट्रेक करावा लागतो. बघणार का? कसलं भारी आहे मित्रांनो, असला भारी बीच भेटलाय ना, असला भारी भेटलाय ना, काय सांगू तुम्हाला. तुम्ही व्हिडिओ बघा फक्त, चुकू नका. कष्ट करून येतो इथे. एवढा तो वरचा डोंगर उतरून आम्ही खाली आलोय का, तर असा व्ह्यू बघण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. व्हिडिओ चुकू नका रे मित्रांनो, व्हिडिओ चुकू नका. हे बघा लाटा बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला खूप छान बीच भेटलेला, बट तो फक्त फोटोसाठी होता. आता आम्ही रिटर्न चाललो आहोत वेंगुर्ला बीचला, कारण की इथे पोहता येणार नाही. इथे पोहणं म्हणजे डायरेक्ट मौत को छूके वापिस आने जैसा है. सो इधर पोहने का नहीं, इधर से फोटो निकलेंगे आगे. हे काय काय हे कमेंट मध्ये सांगा, हे काय. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत वेंगुर्ल्याच्या बांधारावर. हे बांधार आहे मागचं आणि ते समुद्र. आता जाऊन इथे मस्त पोहूयात थोड्या वेळ आणि मजा करूया. लेकिन एक सेकंड,
अभी मजा आएगा ना भिड़ो. हॅलो हॅलो. तुमचा नंबर आलेला सगळ्यामध्ये. घाण पाहिजे मासायचं नाही तर तू घाण पाहिजे. आम्ही हा आताचा मी. अच्छा. आता माझ्याकडे फुटबॉल ॲथलेटिक्सचे आणि आहेत ट्रॉफी. लेकिन एक सेकंड. इकडे पण 2 ट्रॉफी आहेत आणि इकडे हे सगळं भेटलंय मला 2 वर्षात. बाय. चिवडी. क्युडी क्युडी. माझ्या बॅगमध्ये